मैद्याचा केक तर आपण नेहमीच खातो. तुम्ही कधी मैदा न वापरता आंब्याचा केक बनवून बघितला आहे का? तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त हापूस आंब्याचा केकची रेसिपी कुठे स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मोठंच भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी साखर घेतली, 1 वाटी रवा घेतला आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ना मी ही हिरवी वेलची असते छोटीवाली, त्याचे दाणे घेतलेले आहेत. 7-8 हिरव्या वेलचीचे दाणे इथे घ्यायचे आहेत. हिरवी वेलची अख्खी नसेल तुमच्याकडे तर वेलची पावडर असेल तर 1 चमचा वेलची पावडर याच्यात टाकायची आणि त्यानंतर ह्याला मस्त वाटून घ्यायचं आहे. मेजरमेंट तुम्हाला एकाच वाटीने करायचं आहे. जर 1 वाटी रवा असेल तर अर्धी वाटी साखर घ्यायची आहे. इथे मी जाड रवा घेतला होता म्हणून मी त्याला वाटलं होतं. आता जे वाटलेलं मिश्रण आहे ना ते मी चाळून घेणार आहे. तर वाटलेलं मिश्रण चाळणीमध्ये टाकून घेतलं आणि त्याला चांगलं चाळून घेतलेलं आहे. असं केल्याने केक एकदम मस्त तयार होतो. केकचं बॅटर एकदम स्मूथ तयार होतं. आता तुम्ही बघू शकता चाळल्यानंतर पण ह्याच्यामधून आहे ना थोडंसं असं जे खडेसारखं दिसत आहे ते वेलची जी वाटली होती ना ती आहे. मग आता मी ह्याला वगळणार आहे. ह्याला मी वगळून टाकलं आणि मग त्यानंतर ह्या चाळलेल्या मिश्रणामध्ये इथे मी 1 वाटी मँगोचा पल्प टाकून घेतला. इथे मी हापूस आंब्याचा पल्प घेतला होता. आंब्याला कापून घ्यायचा आहे. त्याच्या आतमधला जो पल्प आहे तो मिक्सरच्या भांड्यामधून एकदा वाटून घ्यायचा आहे आणि वाटलेली स्मूथ पेस्ट ह्या वाटलेल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता कटफोल्ड करत म्हणजेच एका डायरेक्शनने कटफोल्ड करत मी हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण खूप घट्ट आहे. ह्याच्यामध्ये मी इथे पाव वाटी दूध टाकून घेतलेलं आहे. दूध हे रूम टेम्परेचरवरचंच आपल्याला घ्यायचं आहे. टोटल मला इथे दूध आहे ना पावणा वाटी लागलं होतं. म्हणजे अर्धी वाटी आणि प्लस त्याच्यावरती पाव वाटी एवढं मला दूध लागलं होतं. पण ते मी दूध थोडं थोडं करून वापरलेलं आहे. पहिला पाव वाटी जेव्हा दूध टाकलं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी जशी दाखवत आहे तशी कन्सिस्टन्सी होती. मग पुन्हा मी यामध्ये ना थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे आणि एकाच डायरेक्शनने मिश्रणाला चांगलं इथे मिक्स करून घेतलं होतं. आता इथे रव्याचा आपण केक बनवत आहे. तर रवा चांगला फुलला गेला पाहिजे म्हणून मी आता काय केलं, ह्या मिश्रणाला साईडला ठेवून टाकलं. एक अर्धा तासासाठी कंपल्सरी आपल्याला ह्याला बाजूला ठेवायचंच आहे. अजिबात लगेचच केक बनवायला सुरुवात नाही करायची आहे. केक व्यवस्थित बनणार नाही. कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तास आपल्याला ह्याला रेस्टला बाजूला ठेवून टाकायचं. आता जोपर्यंत मी मिश्रण रेस्टला ठेवलं होतं तोपर्यंत मी ते ड्रायफ्रुट्स कापून घेते आहे. इथे मी थोडे काजू घेतले होते, बदाम घेतले होते, अक्रोड घेतले होते आणि त्याचबरोबर पिस्ता घेतले होते आणि जे टूटी फ्रुटी असतात ना कलरचे ते सुद्धा घेतले होते. मँगो केकमध्ये हे खूप उत्तम लागतात. आता जे ड्रायफ्रुट्स आहेत त्यांना कापून घेतलं आणि मग यामध्ये मी टूटी फ्रुटी सुद्धा मिक्स करून घेतलेले आहे. यावेळेस मी केक ओव्हनमध्ये न बनवता कुकरमध्ये बनवणार आहे. तर मी एक कुकर घेतलेला आहे. कुकरच्या आतमध्ये एक स्टँड ठेवून घेतला आणि जो टोप स्टीलचा टोप मी ते घेतला होता, जो टोप आरामात कुकरमध्ये जाईल असा टोप घेतला आणि तुम्ही बघू शकता मी कुकरचं जे भांडं असेल त्याचा रबर सुद्धा काढला आणि त्याची शिट्टी सुद्धा काढलेली होती. कुकरचं झाकण लावून घेतलं, गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि कुकरला 10 मिनिटासाठी प्रीहीट होण्यासाठी ठेवून टाकलं. तोपर्यंत अर्धा तास उलटला होता. आता मी चेक केलं तर हे जे माझं मिश्रण होतं केकचं ते खूप घट्ट झालं होतं. ह्याच्यामध्ये मी उरलेलं जे दूध होतं ते टाकून घेतलं. आता थोडं थोडं करून मी सर्वच दूध टाकलं. टोटल मला इथे पावणा कप दूध लागलं होतं. म्हणजेच पहिला अर्धा कप आणि त्याच्यावरती पाव कप. पुन्हा एकदा सांगते, जे पण तुम्ही ह्या बॅटरसाठी मिश्रण तयार कराल ना एकाच वाटीने मिश्रण तयार करायचं आहे. वाटी घ्या, पेला घ्या किंवा मग मेजरमेंट कप घ्या, पण एकाच कपच्या अनुसार आपल्याला इथे हे मेजरिंग करायचं आहे. आता मी या मिश्रणामध्ये ना 3 चमचे मेल्टेड बटर टाकून घेतलं. म्हणजे जे वितळलेलं बटर आहे ना ते टाकून घेतलं. एकाच डायरेक्शनने मिश्रणाला चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर थोडे ड्रायफ्रुट्स आणि टूटी फ्रुटी या मिश्रणामध्ये टाकून घेतलेली आहे. मिश्रणामध्ये छान याला मिक्स करून घेतलं. मिश्रण रनी कन्सिस्टन्सीमध्ये नसलं पाहिजे, थोडंसं थिक कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला इथे मिश्रण पाहिजे. आता मी ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घेणार आहे. मी इथे बेकिंग सोड्याचा वापर नाही केला आहे. फक्त अर्धा चमचा बेकिंग पावडर मिश्रणामध्ये मी टाकून घेतलं.
बेकिंग पावडर सर्वात लास्टला टाकायची आहे. जेव्हा आपल्याला वाटेल की 10 मिनिटात आपले कंप्लीट झाले आहेत कुकर प्रीहीट होऊन आणि आपल्याला आता केक ठेवायचा आहे कुकरमध्ये, तेव्हाच बेकिंग पावडर टाकायची आहे. पुन्हा एकदा सांगते, बेकिंग सोडा वापरायचा नाही आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर थोडंसंच मिश्रणाला मिक्स करायचं आहे. बेकिंग पावडर मिक्स होईपर्यंत जास्त जोरात वगैरे फेटायचं नाही आहे. त्यानंतर मी ते स्टीलचं भांडं घेतलं होतं, त्यामध्ये मी बटर पेपर लावून घेतला होता. बटर पेपर नसेल तर बटर नुसता तुम्ही लावून घेतलं किंवा तूप लावून घेतलं तरी पण चालेल भांड्याला. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते मी या स्टीलच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. त्यावरती पुन्हा ड्रायफ्रूट्स टाकून घेतले, थोडी टुटी फ्रुटी टाकून घेतली आणि आपला कुकर इथे मस्तपैकी प्रीहीट झाला होता 10 मिनिटांसाठी. मी टायमिंगच लावला होता. 10 मिनिटं झाल्यानंतर मी कुकरचं झाकण उघडलं आणि हलक्या हाताने अलगद हे भांडं आतमध्ये ठेवून घेतलेलं आहे. मग अशी मी मेजर करत होती ह्याच्यासाठी, कारण की कुकरमध्ये भांडं ठेवताना आपल्याला पण चटका नाही लागला पाहिजे, म्हणून भांडं आपल्याला तसंच घ्यायचं आहे. पुन्हा एकदा दाखवते, कुकरच्या झाकणाला अजिबात रबर लावलेला नाही आहे आणि वरती विसेलसुद्धा लावलेली नाही आहे. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. पहिल्या 30 मिनटं मी हा केक बेक करून घेतला. 30 मिनटांनंतर मी एकदा केक चेक करण्यासाठी उघडला की केक आपला तयार झाला आहे की नाही. तर एक चाकू घेतलेला आहे किंवा टूथपिक पण घेऊ शकता आणि 3 ठिकाणी असं टोचून बघितलं तर थोडंसं मला ना पिठाळ लागलं, म्हणजेच केक थोडासा होण्याला बाकी होता. पुन्हा मी कुकरला झाकण लावलं 15 मिनिटांसाठी, म्हणजे केक होऊन दिला, त्याला चांगला बेक होऊन दिला. 15 मिनिटांनंतर मी कुकरचं झाकण काढलं. पुन्हा एकदा सेम प्रोसेस केली. चाकूने चेक करून घेतलं, पण आता मात्र चाकू क्लीन निघाला, म्हणजेच आपला केक जो आहे तो इथे रेडी झालेला आहे. आता अलगद हाताने पक्कडनी मी हा केकचा जो भांडा आहे तो कुकरमधून बाहेर काढलेला आहे आणि गॅस बंद केला. आता तुम्ही बघू शकता हा केक इथे खूप गरम आहे आणि खूप असा दिसायला तर सुंदरच दिसतोय. तर केक आधी पूर्ण थंड करून घ्यायचा. कमीत कमी 1 तासाने ह्या केकला बघायचं आहे. 1 तासानंतर केक पूर्ण थंड झाला ना की मग ह्या ज्या केकच्या कडा आहेत, भांड्याच्या कडा आहेत, त्या सोडवून घ्यायच्या आहेत. तर मी चाकूने अलगद हाताने किनारे सोडवून घेतला. त्यानंतर मी हा केकला डिमोल्ड करून घेतला. भांड्यावरती प्लेट ठेवला आणि त्याला फ्लिप केलं. डिमोल्ड झाल्यानंतर जे बटर पेपर लावलेलं ना त्याला अलगद हाताने मी ते काढून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम सुपर डिलिशियस केक इथे रेडी झालेला आहे. आता हा केक मी सरळ करून घेतला आणि त्यानंतर या केकला मी इथे कट करून घेतलेला आहे. आता केक कट केल्यानंतर त्याला मस्तपैकी एन्जॉय करायचा आहे. तर हा केक बनवायला मला जेवढा वेळ लागला ना संपायला तेवढा वेळ नाही लागला, संपला एकदम पटापट हा केक संपला होता. तर मी इथे ना जो मँगोचा पल्प वापरला होता तो हापूस आंब्याचा वापरला होता. तर तुम्ही कोणत्याही आंब्याचा पल्प इथे वापरू शकता. फक्त आंब्याचा पल्प वापरताना त्याला चाळून घेऊन मग वापरायचा आहे. आंब्याच्या पल्पमध्ये अजिबात रेषा असता कामा नये. ही टीप मी तुम्हाला सुरुवातीला द्यायला विसरली होती, म्हणून आता देत आहे. तर आता आपला हा मँगोचा सीझन संपायला आलेला आहे. तर लवकरात लवकर एकदा तरी हा केक घरात बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि केक आवडला तर माझ्या चॅनलमध्ये येऊन कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला केक कसा वाटला. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद.